हा तर काय म्हटलं बॉल ऑफ मास एम ह्या प्रॉब्लेम मध्ये अटॅच टू प्री एंड ऑफ स्ट्रिंग म्हणजे हा टाईप कशावर आहे कोनिकल पेंडुलमवर आहे बरोबर आहे The ball is moving in a horizontal circular path about vertical axis and there's angular velocity omega. काय विचारलं? That's angular velocity of omega of the ball. So, thus we have to find out this omega. म्हणजे आपण थेरी कशी डिस्कस केले की दिस बॉल इज मुव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल म्हणजे इट इज डुईंग युसीएम बरोबर आहे आणि याची ओमेगा त्यांनी विचारलंय ओमेगा ओके ओमेगा फाइंड करायचा आहे एज ओमेगाचा फॉर्म्युला पण डिराईव्ह केला इन टर्म ऑफ जी बाय एच इज इट राईट फॉर्म्युला सगळं तुझ्याकडे पाहिजे समोर बरोबर आहे का मला मी आय एम करेक्ट सो ओमेगा इज जी बाय एच हे ना सॉल्व्ह होणार नाही का तर ऑप्शन मध्ये देयर इज अ टेन्शन इज इट राईट ॲज वेल ॲज व्हॉट मास ऑप्शन मध्ये टेन्शन आणि मास आहे त्यामुळे युझिंग दिस डेरिव्हेशन इट इज नॉट पॉसिबल टू सॉल्व्ह दिस न्यूमेरिकल मग कसं सॉल्व्ह करणार मग आपण बेसिक ऑफ कोनिकल पेंडुलम डिस्कस करूया प्लस कोनिकल पेंडुलम मध्ये इट्स वेट म्हणजेच एम जी ऍक्ट व्हर्टिकल डाऊनवर्ड तुमच्या बुकमध्ये मार्क करा त्या क्वेश्चन बुकमध्ये क्वेश्चन दिलेत ना मी त्यामध्ये मार्क करा एम जी बरोबर एस टी इज अ टेन्शन दिले त्यांनी प्लस अँगल थिटा विथ व्हर्टिकल बरोबर आहे ना मग प्लस विथ हा जर थिटा असेल तर अल्टरनेट अँगल कुठला असणार ह्या एंडला व्हर्टिकल बरोबर अँगल आहे राईट मग अदर एंडला व्हर्टिकल बरोबर अँगल तो अँगल थिटा अल्टरनेट अँगल सेम मग आपण काय करतो नेक्स्ट हे टेन्शन रिझॉल्व्ह करतोय आता अँगल थिटा कुठल्या एक्स बरोबर आहे वाय ऍक्सिस बरोबर ज्या बरोबर अँगल तो कॉस म्हणून हा झाला टी कॉस थिटा टी कॉस थिटा अँड रिमेनिंग म्हणजे हा कॉम्पोनंट टी साइन थिटा अंडरस्टूड पहिला पार्ट काय आला की आपण कोनिकल पेंडुलमची एफबीडी ड्रॉ केली म्हणायचं म्हणजे एम जी अँड टेन्शन रिझॉल्व्ह केलं का रिझॉल्व्ह केलं कारण कोनिकल पेंडुलम इज डुईंग विच मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी इसेन्शियल फोर्स कुठला आहे as for uniform circular motion as essential force is सेंट्रिपेटल फोर्स शिवाय as युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शक्य नाही ही सिंपल लाईन का आली आणि सेंट्रिपेटल फोर्स ऑलवेज ऍक्ट along radius and towards center along radius and towards center म्हणजे टी साइन थिटा बरोबर आता सेंट्रिपेटल फोर्सेस का म्हटलो कारण ओमेगा जर आपण इन्व्हॉल्व करायचं असेल तर सेंट्रिपेटल फोर्स लिहायला पाहिजे राईट अँड देअर फोर मी लिहिला सेंट्रिपेटल फोर्स इन दिस फिगर किती आहे विच इज सेंट्रिपेटल फोर्स बरोबर ह्या फिगर मध्ये आपल्याला बघायला लागतं की काय कुठला फोर्स अलॉंग रेडियस आहे अँड टुवर्ड सेंटर आहे कुठला आहे इट इज अ टी साइन थिटा बरोबर आता सेंट्रिपेटल फोर्सचे फॉर्म्युले कुठले आहेत सेंट्रिपेटल फोर्स चे फॉर्म्युले काय आहेत नील पहिला फॉर्म्युला कसला अभ्यास करणार आहे तुम्ही एम व्ही स्क्वेअर बाय आर दुसरा एम आर ओमेगा स्क्वेअर तिसरा एम व्ही इंटू वॉट
ओमेगा. हे 3 फॉर्म्युले आहेत. बरोबर? इज इट राईट? मग ह्यातला ओमेगा सॉल्व्ह करायला मी कुठला फॉर्म्युला यूज करावे? As we have to use this formula, is it right? म्हणून इथं मी लिहिलं एम आर ओमेगा स्क्वेअर. काय? फॉर्म्युला ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. टी. आता ओमेगाच्या एक्सप्रेशन मध्ये ह्या आन्सर मध्ये कुठं साइन थिटा आहे काय? नाहीये. ह्यामध्ये कुठं साइन थिटा आहे का ए बी सी डी मध्ये? नाहीये. काय मास आहे, लेंथ आहे, इज इट राईट? अँड टेन्शन आहे, टेन्शन तर आहेच. मग आपल्याला बाय ट्रिग्नॉमेट्री ह्या राईट अँगल ट्रायंगल इथं जो आहे, असा राईट अँगल ट्रायंगल आहे बघा, आहे ना? हा अँगल थीटा आहे. दिस लेंथ, ही लेंथ आहे, ही रेडियस आहे, राईट अँगल ट्रायंगल. मग थीटा साइन थीटा साठी वी हॅव टू यूज साइन थीटा. म्हणजे काय? अपोजिट ऑफ अँगल. अपोजिट साइड कुठल्या अँगलची? आर. थीटा क्लिअरली अपोजिट आर आहे. डायगोनल हायपोटेन्युअस एच एल. मग साइन थीटाची व्हॅल्यू किती झाली? आर बाय एल. आर बाय एल. बरोबर? डज दॅट आर गेट कॅन्सल? मग ओमेगा स्क्वेअर किती आलं? ओमेगा स्क्वेअर इज टी बाय एम एल. मग अजून एक फॉर्म्युला तयार झाला बा ओमेगाचा. ओमेगा इज अंडर रूट टी अपॉन एम एल. समजला प्रॉब्लेम सगळ्यांना? नथिंग बट विच ऑप्शन? डी ऑप्शन. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? ओके, ठीक आहे. नोट डाऊन.